काय काय झालंय आतापर्यंत ते थोडं रिकॉल करा पटकन 5 मिनिटांमध्ये. काय काय झालंय? गीट बद्दल आपण डिस्कशन करतोय, गीट बद्दल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. तर गीट मध्ये काय काय झालेलं आहे आपलं आतापर्यंत? येस, गीट मध्ये काय काय केलं आपण? केली का प्रॅक्टिस? त्याची प्रॅक्टिस केली? हा मग सांगा ना. ऑनलाईन बघा, ऑनलाईन तर तुम्ही सांगून राहिले नाहीये, बट माझी अपेक्षा आहे की ऑफलाईन जे येतात त्यांनी सांगितलं पाहिजे आम्हाला. बरोबर आहे? ओके, बरोबर ना वैष्णवी? हा मग सांगा. काय झालं आतापर्यंत आपलं गीटमध्ये? गीटमधचा बरं ठीक आहे, तुम्ही नाही सांगत तर मी सांगतो. गीटमध्ये आपण पूर्ण वर्कफ्लो बघितला, गीट कसं काम करतो, गीट कशासाठी यूज करायचं ते बघितलं आहे. ठीक आहे. देन त्यानंतर आपण गीटच्या वर्कफ्लोमध्ये आपण वर्किंग करायला सुरुवात केली. काय केलं आपण? तर येस, वर्किंग डायरेक्टरी, स्टेजिंग एरिया अँड देन व्हॉट? रिमोट. वर्कफ्लो ऑफ गीट आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये वर्किंग डायरेक्टरी, स्टेजिंग एरिया, लोकल रिपोजिटरी अँड देन रिमोट रिपोजिटरी आपण बघितलेलं. राईट, यामध्ये काम कसं करायचं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. बरोबर का? झालं का ते? आपलं झालं होतं की नाही? अरे आठवते की नाही? ठीक आहे. तर येस, आपण काम करायला सुरुवात केली होती. त्याआधी सर्वात आधी आपण काय केली, तर एक डायरेक्टरी आपल्या सिस्टम मध्ये आपण क्रिएट केलेली आहे. आपण डायरेक्टरी क्रिएट केली आणि त्यानंतर त्यामध्ये काम करायला सुरुवात केलं. कुठे गेला तो फोल्डर? येस, हिअर. आपल्या डायरेक्टरीचं नाव आहे बॅच 9 and 10. करेक्ट. तर ही डायरेक्टरी आपण नंतर ना कन्वर्ट केली कशामध्ये? रेपोजिटरी मध्ये. या डायग्रामला जर आपण कन्सिडर केलं तर वर्किंग एरिया आणि वर्किंग एरिया नंतर वर्किंग एरिया नंतर काय आहे? स्टेजिंग. स्टेजिंग नंतर स्टेजिंग नंतर लोकल. लोकल, येस, तो तेवढा पोर्शन जो आहे तो आपण आपल्या स्वतःच्या लॅपटॉपमध्ये करतोय. आणि नंतर ना त्या पूर्ण डेटाला आपण आपल्या रिमोट रिपोजिटरी म्हणजे गिटहब किंवा गिटलॅब मध्ये काय करणार? स्टोअर करणार. तर तेवढं आपण बघितलेलं आहे. इमेज ओपन होत नाहीये? ओके, झाले. सी, वर्किंग हा जो लोकल पार्ट आहे हा, आणि देन आपण रिमोट मध्ये ते डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये सर्वात पहिली जे रिपोजिटरी असणार ते आपल्या लॅपटॉप मध्ये असणार आणि नंतर ना आपला रिमोट लोकेशनवर आपण डेटा तो पुश करणार. ओके, सो सिंपल. या वर्कफ्लोला आपण फॉलो केलं आहे. आपल्या सिस्टम मध्ये एक रिपोजिटरी आणि त्यावर वर्क कसं करायचं ते आपण इथे बघितलेलं आहे. ह्या रिसेंट कमांड्स आपण बघितल्या. गिट ऍड, येस, गिट इनिट करून आपण त्याला रिपोजिटरी मध्ये कन्वर्ट केलं. गिट इनिट कमांड रन केलेली आहे. करेक्ट. कोणती कमांड रन केली आपण या रिपोजिटरीला कन्वर्ट करण्यासाठी? गिट इनिट. इनिशियल लेवलवर करतो आपण, त्यानंतर करत नाही. इनिट झाल्यानंतर यामध्ये एक फाईल येते, एक फोल्डर येतो, तो म्हणजे कोणता? डॉट गिट. या डॉट गिट मध्ये काय आहे हे आपण डिस्कस केलं का? नाही. सो लेट्स सी. ls-a डॉट गिट. या डॉट गिटच्या आतमध्ये काय असणार आहे तर बघा, तुमच्या काही कॉन्फिगरेशन्स असतात. दिसतंय? तर येस, आपण जी काल एक कमांड बघितली, कॉन्फिग, गिट कॉन्फिग, माहितीये कोणती कमांड होती ती? गिट काय कॉन्फिग कमांड होती ना. हायफन हायफन आपण काय यूज केलं होतं? ग्लोबल. देन युजर डॉट नेम या पद्धतीने, आणि आपण इथे काय केलं होतं? युजर नेम दिलंय. आठवत आहे का? ओके, तर ही जी इन्फॉर्मेशन पूर्ण स्टोर होते, ही इन्फॉर्मेशन आपली त्या कॉन्फिग फाईल मध्ये जमा असते. कळलं? ओके.
जर ती इन्फॉर्मेशन बघायची असेल तर git config. हा, कधी कधी काय होऊ शकते की तुम्हाला काही कळत नाहीये की याच्या समोर कोणते ऑप्शन्स लिहायचे आणि याला कशा पद्धतीने लिहायचे आहे, तर तुम्ही यूज करू शकता git help. काय यूज करू शकता? git help. लेट्स कन्सिडर तुम्हाला हेल्प पाहिजे तर तुम्ही git help मध्ये काय काय तुम्हाला यूज करता येईल, कोणत्या कमांड्स आहेत त्या सगळे इथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. ऑप्शन्स कोणते यूज करू शकता ते सुद्धा इथे आहे. इनिट क्लोन. सी, इनिशियल लेवलवर आपण एक इनिट करतो, स्वतःच्या लॅपटॉप मध्ये जर करायचं असेल तर डायरेक्टरीला कन्वर्ट. अदरवाइज आपण काल हा पण कन्सेप्ट बघितला क्लोन मधला, बघितला ना क्लोन कमांड. तर क्लोन कमांड वाला कन्सेप्ट पण आपण बघितलेला आहे. काय, रिमोट वर जर एखादी रेपोजिटरी असेल तिला आपल्या लॅपटॉप मध्ये कसं घ्यायचं ऍज इट इज, एकदम क्लोन बघितलेलं आहे. तर इनिशियल लेवलवर तुम्ही दोन पैकी एक प्रोसेस करणार. आलं लक्षात? मोस्टली क्लोन प्रोसेस केली जाते. कोणती? क्लोन प्रोसेस. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर यामध्ये भरपूर साऱ्या कमांड्स तुम्हाला दिलेल्या आहे. ऍड, रिमूव्ह, रिस्टोर, आरएम, भरपूर ज्या काही कमांड्स आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, हेल्प समजलं. आणखी लेट्स कन्सिडर करा आता कॉन्फिग वाला इथे काही दिलेलं नाहीये. सो git config --- help असं करा. हा, दिले नाही, चुकलं का माझं? git config, हा, हेल्प लिहायची गरज नाही पडली, त्यांनी पूर्ण ऑप्शन दिलेले आहेत. कॉन्फिग सोबत आपण काय काय यूज करू शकतो ते दिलेलं आहे बघा. ग्लोबल, सिस्टम, लोकल, वर्क्स ट्री, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत की काय कशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये कॉन्फिग कमांडचा यूज करणार. कळलं काय काय होणार आहे इथे? ठीक आहे. तर सिंपल या पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करू शकता. तर कॉन्फिग कमांड तुमच्या कॉन्फिग मध्ये जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करणार आहात का टाकणार आहात, जसं युजर नेम किंवा युजर ईमेल ऍड्रेस, हे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला बघता येईल की ऍक्च्युअली सध्याच्या कंडिशनला कोण काम करत आहे त्यामध्ये. ठीक आहे. सो git config -list, you can see all the information related to this config manual page. हा, सी काय काय इन्फॉर्मेशन दिसते, थोडस लर्न करा, रीड करा. दिसतंय का इथे? नेम, आणखी काय, ईमेल ऍड्रेस. सी इथे दिसतंय तुम्हाला नेम, युजर ईमेल ऍड्रेस जो मी इथे ऍड केलेला आहे. इवन तुम्ही जर कलर चेंज करायचा असेल इथे तर कलर सुद्धा डिफाइन करून ठेवू शकता. कलर वाला कुठे गेलं? नेम कलर आहे का? कलर वाले पण असतात. कॉन्फिग सोबत तुम्ही कलर पण चेंज करू शकता. तुम्हाला जसं आपण इथे चेक केलेलं आहे git स्टेटस मध्ये जेव्हा आपण बघितलं होतं रेड कलर, ग्रीन कलर, राईट. तर येस, color.io असं या पद्धतीने त्याच्या समोर तुम्ही कलर पण चेंजेस करू शकता. ओके, तेवढे करायची गरज पडत नाही. डिफॉल्ट मध्ये आहे ते चांगले. एवढी इन्फॉर्मेशन समजली, लिस्ट केली आहे मी, आणि हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉन्फिग फाईल मध्ये पण मिळेल. सो सिम्पली cat यू कॅन सी .git च्या आतमध्ये कोणती फाईल? कॉन्फिग फाईल. कॉन्फिग फाईल. सी इथे पण तुम्हाला दिसेल रिमोट कोण आहे, तर ही रेपोजिटरी आहे, आपण रिमोट मध्ये यूज करतोय. ब्रांच मास्टर आहे. आणखी git config हे नाही दिलं त्यांनी नाव.
ठीक आहे, बघावं लागेल. माझ्या सिस्टमची इन्फॉर्मेशन नाही दिलेली आहे, ते मी खूप आधी केली असणार आहे त्यामुळे. ओके, नो वरीज. पूर्ण प्रोसेस समजली होती आपण आपल्या लॅपटॉपमधून जे काम केलेलं ते. ठीक आहे, एक काम करू, परत एकदा असं छोटंसं काम करून बघू. अदरवाईज आता आपण काय करणार, काल क्लोनची प्रोसेस सांगितलेली तुम्हाला, क्लोनची प्रोसेस सांगितली ना. तर नेहमी काम कसं केलं जातं, मॅक्झिमम तर काम क्लोन थ्रू केलं जातं. आधी क्लोन करायचं, नंतर जेव्हा जेव्हा त्यामध्ये अपडेट्स होणार तेव्हा तुम्ही पुल करत जाणार. पुलचा कन्सेप्ट समजला होता, पुल करून दाखवलं होतं मी. ठीक आहे, तो सिम्पली इथे आता आपल्याला काय करायचं आहे, एक फाईल क्रिएट करू, टच और कॅट, तुम्ही जे पण करा, कॅट एक फाईल क्रिएट करू आपण, फाईल 1. ओके, अदरवाइज spider spider.txt फाईल क्रिएट करा. यामध्ये काहीतरी कंटेंट लिहा, हॅलो spider, हॅलो आय एम spider. ओके, कळलं. एंटर अँड देन त्यानंतर सेव्ह. देन यानंतर इथे चेक करा, आपल्याकडे एक फाईल अवेलेबल झालेली आहे. ही फाईल तुम्ही अशी क्रिएट करा किंवा तिथे जाऊन आपल्या सिस्टमच्या फोल्डरमध्ये जाऊन क्रिएट करा, वर्डची फाईल किंवा कुठली पण फाईल. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही गिट स्टेटस करणार तेव्हा कोणत्या स्टेटमध्ये दिसेल, हा स्टेज कोणता आहे, वर्किंग एरिया. ओके, देन यानंतर आपल्याला याला कुठे फॉरवर्ड करायचं आहे, येस इथे काम झालंय कन्सिडर करा. आता याला मला टेम्पररी पर्पज साठी सेव्ह करायचं आहे. मे बी मी याच्यावर काहीतरी एडिट करू शकतो नंतर. मी नाही करायचं राहील तर डायरेक्ट त्याला परमनंट सेव्ह करेल. कळलं, दॅट इज नथिंग बट अ स्टेजिंग एरिया. तर कोणती कमांड यूज केली होती, git add. फाईलचं नाव देऊ शकतो आपण, अदरवाइज भरपूर साऱ्या फाईल्स असेल, भरपूर साऱ्या फाईल असेल तर डॉट प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. एंटर. टाइम का घेतो मला हे नाही कळत आहे. क्लोज करून परत चालू करून बघावं लागेल. This is not good. Let me close it once. ओके, काहीतरी अपडेटला गेलं असणार आहे. आज मंडे, सिस्टम मध्ये काहीतरी अपडेटिंग चालू असणार, माइट बी, म्हणून स्लो झालं थोडंसं. ठीक आहे, नो वरीज. यानंतर आपण काय करतो, आता याचा कलर कोणता होईल, ग्रीन होईल. थोड़ा स्लो चलता है. CD BATCH batch 910 एंटर. यामध्ये आपण काम करतोय, थोडा आता स्लो चालतोय. शिफ्ट. ओके, काय हरकत नाही. लेट्स ट्राय टू वर्क ऑन AWS. AWS चे अकाउंट्स आहे ना तुमचे, or it might be this is nothing but इंटरनेटचा इश्यू किंवा काही असणार नाही यामध्ये.
कारण आपण आपल्या लोकल लॅपटॉप मध्ये काम करतोय. एक कमांड रन करायला जर एवढा वेळ लागला तर आपण धन्य. गिट स्टेटस आलाय. सी ठीक आहे, बघू जर फास्ट प्रोसेस केला तर कंटिन्यू करू, अदरवाइज लिनक्स एक इन्स्टन्स आपण क्रिएट करू शकतो. सो सी इथे आता ग्रीन कलर मध्ये झालेला आहे, ग्रीन कलर मध्ये झालाय. बट हा काय म्हणतो इथे कमांड सांगतोय की जर तुम्हाला इथून रिस्टोर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हा काय म्हणतो, तुम्हाला इथून जर वापस यायचं असेल, स्टेजिंग एरिया मधून वापस यायचं असेल कुठे वर्किंग मध्ये, तर तुम्ही कोणती कमांड यूज करू शकता, git restore आणि फाईल नाव एंटर. तर काय होईल आता, गिट स्टेटस करा परत, हायफन स्टेज यूज करायचं आहे. ओके, हायफन STAGED स्टेज ऑलरेडी आपण स्टेज केला आहे त्याला म्हणून. लेट्स सी स्टेटस बघा, तो आता वर्किंग एरिया मध्ये रिटर्न आलेला. कळलं काय केलंय आपण? ठीक आहे. ओके, सो git add डॉट आता झाली ती कुठे, एंटर स्टेजिंग एरिया मध्ये. git कमिट करायचं आहे. आता कमिट करतो म्हणजेच आपण ऍक्च्युली काय करतोय, परमनंटली सेव्ह करतोय विथ युनिक आयडी. युनिक आयडी प्रोव्हाइड करण्यासाठी एक SHA अल्गोरिदम यूज करतो git. ओके, कोणता, SHA-1. देन येस git कमिट तुम्ही डायरेक्टली असं जर टाईप केलं विदाउट -m यूज करता तर तो तुम्हाला एक प्रॉम्प्ट ओपन करून देणार. त्यामध्ये तुम्हाला त्याचा एक मेसेज लिहावा लागेल की येस व्हाय व्हॉट यू वॉन्ट टू से ऑन दिस. कोणता टेक्स्ट मेसेज तुम्ही टाकू शकता किंवा अदरवाइज कुठला मेसेज लिहू शकता. याला डायरेक्ट कमिट करतो म्हटलं तर हा वेटिंग फॉर युअर एडिटर. सी एडिटर ओपन करून दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, यामध्ये तुम्ही लिहू शकता माय फर्स्ट इन्सर्ट आय येस विम एडिटर सारखं ओपन करतो तो. तर यामध्ये तुम्ही काहीतरी ऍड करू शकता. लेट्स कन्सिडर फर्स्ट कमिट, राइट. द सिम्पली सेव्ह इट. येस दिस सेव्ह झाला. आता तुम्ही चेक करा, यामध्ये एक युनिक आयडी क्रिएट झालेली असणार. हे चेक करायसाठी आपण काय बघितलं होती कमांड, git log, राइट. सो git log मध्ये आपल्याला एक आणखी कमिट मिळेल, फर्स्ट कमिट. सी इथे दिसतंय विजिबल, एवढं आपलं झालेलं आहे. तर येस, यामध्ये जर एखाद्या कमिट वरून रिटर्न यायचं असेल, एखाद्या कमिट वर आपल्याला रिटर्न यायचं असेल तर ते कसं यायचं ते पण आपण बघू शकतो. सिम्पली git restore or revert. ओके, कोणती कमांड यूज करतो आपण, git revert. आणि त्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे याचे. आणि हा यामध्ये तुम्ही पूर्ण आयडी घेतली पाहिजे असं आवश्यक नाहीये. पहिले 5-6 डिजिट घेतले तरी चालेल. सिम्पली पेस्ट, एंटर. आता हा काय करतोय, या जो आपला सर्वात फर्स्ट वाला कमेंट होता, दिस इज माय फर्स्ट आयडी, राइट. तर यावर तो काय करणार आहे, आता बॅक मध्ये जाणार आहे. हा जो लेट्स कन्सिडर करा की तुमच्याकडे आता वर्जन तुम्ही आता डिप्लॉय केलाय, जसं की आपण पहिली कमेंट मारली आता, आणि तुम्हाला असं कळतं की यार हे काम करत नाही आहे व्यवस्थित, काल जे गेलं होतं ते वर्किंग करणार चांगलं. तर आपण काय करतोय, कालच्या वर्जनवर बॅक जातोय. कळलं. सो सिम्पली आता इथे आपल्याला एक मेसेज द्यावा लागेल. काही मेसेज नाही दिला तर रिवर्ट हा वर्ड तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. बट येस, आय वॉन्ट टू कीप इट. सो येस, राहू द्यायचं आहे आपल्याला. सिम्पली मी काय करणार, इथून बाहेर निघतोय, एंटर. तर हा एक नवीन क्रिएट करतो. काय कमिट एक नवीन क्रिएट करणार. गिट लॉग मध्ये तुम्ही चेक करा, तुम्हाला एक नवीन कमिट दिसेल. रिव्हर्ट दिस आयडी दिसतंय इथे, नवीन कमिट. ओके, आणि इथे तुम्हाला
कोणत्या याच्यावरून क्रिएट केलाय ते पण दिसेल. कळलं? एकदा गिट स्टेटस चेक करा, आपल्याकडे काही अवेलेबल आहे का. ब्रांच इज नाव क्लिअर. कळलं? कशा पद्धतीने रिव्हर्ट मध्ये जायचं. आता इथे F1 नावाची फाईल दिसते. F1 नावाची फाईल दिसते का? नाही. बट रिसेंटली जर आपण चेक केलं, F1 नावाची फाईल आपल्याकडे अवेलेबल होती. कुठे LS केलाय का आपण? LS नाही करून बघितलं. एकदा LS कमांड रन करायला पाहिजे होती, जिथे दिसले असतं. बट ठीक आहे, नो वरीज. यू कॅन सी इन युअर गिटहब आपण ऑलरेडी पुश केलं होतं F1 ला, है ना. तर ती फाईल इकडे अवेलेबल असणार आहे, कारण अजूनही आपण आपल्या लोकल मध्येच काम करतोय. आपण इथून पूर्ण कन्सेप्ट इथला पुश केलाय का? नाही केलाय. अजून पुश केलाय? नाही केलाय. ओके. सो F1 फाईल तुम्हाला इथे दिसेल. इथे ब्रांच वेगळी आहे, मास्टर ब्रांच, जी आपण आपल्या लोकल मधून टाकतोय. तर इथे तुम्हाला F1 फाईल अवेलेबल दिसणार. जोपर्यंत आपण पुश करणार नाही तोपर्यंत हा डेटा इकडे अपडेट होणार नाही. मग कंटिन्यू इंटरनेटची आवश्यकता पडते का इथे? नाही. जेव्हा इंटरनेट मिळेल तेव्हा आपण पुश करू शकतो. सध्या काम कुठे चालू आहे? लोकल मध्ये. सो दिस इज द डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. गॉट इट? येस. तुझं नाव काय? जयेश. आज फर्स्ट लेक्चर आहे. कळलं? काही इश्यू इथपर्यंत? रिवर्ट समजलं कसं करतो आपण? रिस्टोअर समजलं कसं करायचं आहे? सिंपल आहे. ठीक आहे. देन येस, क्लोन करायचं आहे आणि लेट्स कन्सिडर करा आता आपल्याला काय करायचं आहे? पुश करायचं. पुश है ना. पुश केलं होतं आपण काल. पुश केल्यानंतर आपण काय करतो? पुश करण्यासाठी काय करतो ऍक्च्युली? इथे येणार, इथला आपण URL घेणार आणि देन यामध्ये इथे काय येऊन पेस्ट करणार. ही एवढी प्रोसेस करतो. करेक्ट. बट आता हा जो URL आहे, या URL ला पण आपण एका एलियास मध्ये कन्वर्ट करू शकतो. कशात कन्वर्ट करू शकतो? एलियास मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता एलियास मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक कमांड यूज करावी लागते. एवढं मोठं आहे ना, तर याचा मे बी हा तर आपला छोटा आहे, बट लेट्स कन्सिडर करा जर ऑर्गनायझेशन मध्ये झालं तर त्यामध्ये मल्टिपल काय असतात, त्यांचे कॉन्फिगरेशन असतात. कॉन्फिगरेशन असतात, आणखी काय म्हणतात, कुठल्या कंपनी सोबत कोलॅबोरेशन असतात. तर हे जो URL आहे ना, हा URL आणखी मोठा होतो. तर तेवढा आठवणीत ठेवणे किंवा तिथून परत परत कॉपी करणे. मे बी तुमच्याकडे गिटला लॉग इन नाहीये, गिटहब लॉग इन नाहीये, मग काय करणार तुम्ही? तुम्हाला माहिती पाहिजे की येस माझं जे काही काम चाललंय ते त्याच लोकेशनला जात आहे, बरोबर. मग त्यासाठी कन्फर्म कसं करायचं? URL जर माहिती नाहीये तुम्हाला तर याचा एक डिफॉल्ट अलियास असतो, तो म्हणजे ओरिजिन. काय असते? ओरिजिन. तर हे ओरिजिन डिफॉल्ट मध्ये कोण क्रिएट करतं? गिटहब, गिटलॅब. आपण आपल्या लॅपटॉप मध्ये डायरेक्टरी क्रिएट केलेली आहे. लक्षात घ्या. जर तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये काम करताय, गिट इनिट करताय, त्याला रिपोजिटरी मध्ये कन्वर्ट करताय, आणि इथे जर तुम्हाला तुमच्या गिटहब मध्ये पुश करायचं असेल, त्या टाइमाला तुम्हाला जेव्हा ओरिजिन क्रिएट करावं लागेल, क्रिएट केलेलं राहत नाही, तुम्हाला ओरिजिन क्रिएट करावा लागेल. बट जर का तुम्ही क्लोन करताय रिमोट रिपोजिटरी, क्लोनचं कसं आहे ते मी सांगितलंय ऑलरेडी, क्लोन कसं करतो. जर तुम्ही क्लोन करताय तर गिटहबने ऑलरेडी ओरिजिन क्रिएट करून ठेवलेलं असतं. कळलं? समजलं का? ठीक आहे. नाहीतर समोर तुम्हाला दिसेलच. आता या समोर आपल्याला काय करायचं आहे? मास्टर जे ब्रांच आहे, ब्रांचेस काय असतात ते आपण काही थोड्या वेळा नंतर बघणारच आहोत. तर मास्टर म्हणजे ब्रांचचं नाव आणि हा पूर्ण कंटेंट तिथे शिफ्ट होईल, बरोबर आहे. येस. आता या URL ला ओरिजिन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक कमांड यूज करायची आहे, ती म्हणजे git add remove. कोणती कमांड आहे?
git add remote origin हा डिफॉल्ट नेम घेतलं जातं आणि या ओरिजिन मध्ये कोणत्या ब्रांच मध्ये टाकायचं आहे, सो मास्टर ब्रांच मध्ये. ओके. बट ओरिजिन काय डिसाइड करायचंय आपल्याला, ओरिजिन कोणाला द्यायचं आहे, ओरिजिन कोणाला द्यायचं आहे, तो URL आहे ना, एलियास याचा क्रिएट करायचा आपल्याला. तर हा इथे आपल्याला पुट करावा लागेल. ठीक आहे. यू कॅन सी इन युअर चीट शीट आहे का ओपन आपल्याकडे, ती कमांड मल्टिपल चीट शीट अवेलेबल आहे तिथे गिटच्या कमांड्स. ऍड कमांड, ऍड रिमोट आहे का इथे, येस, git remote add alias and then URL. सेम कमांड लिहिली आपण इथे, git add remote आहे, सॉरी रिमोट ऍड आहे, काय रिमोट ऍड. सो थोडस मागे पुढे लिहिलंय मी, सो लेट्स चेंज इट. ऍड. ओके. देन हा काय, ओरिजिनच्या जागेवर तुम्ही कुठलाही वर्ड यूज करू शकता, इट्स ऑन यू. बट बाय डिफॉल्ट कोणता असतो, ओरिजिन असतो, स्टँडर्ड वे ओरिजिन. बट यू कॅन सिलेक्ट एनीवन. देन येस एंटर. सी झालं बघ. आता चेक करू शकता तुम्ही काय नाव आहे ऍक्च्युअली, गिट रिमोट लिस्ट. होप सो काहीतरी मिस केलंय, हायफन असेल, नाही आहे. कसं लिस्ट कसं लिहायचं आहे, सी गिट रिमोट ऍड लिस्ट साठी काय, गिट रिमोट लिस्ट असेलच, इथे दिलेलं नाही आहे मी. हा डायरेक्टच आहे, लिस्ट करायची गरज नाही आहे. माझं होतं असं कधी कधी, कारण भरपूर सगळे टूल्स यूज करतो ना, तर ते काही ना काही मिस होते. बघा मला माहिती आहे होऊ शकते लिस्ट राहणार नाही, म्हणून मी टाईप पण करून बघितलं पुट, तर आपल्याला आन्सर मिळालं. सो ओरिजिन कळलं. तर तुम्ही कोणतं एलियास यूज करताय, कोणतं नाव तुम्ही त्या URL ला यूज करताय, ते तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकता. तो पाणी भरतात आहे. हा कळलं रिमोट कसं ऍड करायचं. बट इफ इन केस तुम्ही क्लोन केली तर ओरिजिन तुम्हाला सेट करायची गरज पडणार नाही, ते ऑलरेडी असतं. ठीक आहे. यामध्ये आता तुम्ही काय काय बघितलं, कॉन्फिग ऑलरेडी बघितलंय. हा सी कलर डॉट UI ऑटो ठेवा, अदरवाइज तुम्ही डिफरंट कलर्स यूज करू शकता.
जसं इथे आपल्याकडे काय चालू आहे, रेड दिसतो, येलो दिसतो, ठीक आहे. कमिट साठी काय दिसतोय, येलो कलर दिसतोय, देन हा रेड कलर दिसतोय. तर हे तुम्ही चेंजेस करू शकता ऍज पर युअर रिक्वायरमेंट. चेंज करायचं असेल तर, बट दिस इज नथिंग बट अ डिफॉल्ट सेटअप, कलर सेटअप. ओके, तर तुम्ही कॉन्फिगचा कमांड यूज करून करू शकता. येस, एक कमांड बघू, डिफर कमांड. डिफर कमांड बघता येईल तुम्हाला. आता आपल्याकडे फाईल आहे अवेलेबल spider.txt, करेक्ट. यामध्ये कोणता कंटेंट आहे चेक करा. कंटेंट आहे हेलो आय एम स्पायडर, राईट. आणि आपण याला कमिट पण केलेला आहे. गिट स्टेटस मध्ये चेक करा. गिट स्टेटस मध्ये सध्या कुठलंही काम वर्किंग मध्ये नाही आहे. आपण सर्व कुठे केलंय, पुश केलेलं आहे, बरोबर. सो नाव आपण काहीतरी चेंज करू. कॅट कॅट आणि स्पायडर मध्ये काहीतरी कंटेंट ऍड करू, ठीक आहे. SPI स्पायडर फ्रॉम मार्वल्स, ठीक आहे. स्पायडर फ्रॉम मार्वल असं लिहितोय, ठीक आहे. देन यानंतर मी याला सेव्ह करणार. लेट्स सी काय होत आहे. गिट स्टेटस मॉडिफाय गिट डिफ ऍड करावं लागेल बहुतेक आपल्याला, त्यानंतर समजेल. नाही, ठीक आहे, आता पण दाखवतोय. तर स्पायडर मध्ये आपण काय ऍड केलं आहे, जो पुराणा व्हर्जन आहे आपला, पुराणा व्हर्जन मध्ये काय कंटेंट होता आणि आता जे आपण नवीन ऍड केलं आहे ते, त्यामध्ये तुमच्या फाईल मध्ये त्या डिफरन्स काय दाखवत आहे इथे दिसेल तुम्हाला. कोणती कमांड यूज करतोय आपण, गिट डिफ. समजलं. म्हणजे आधी आपल्या फाईल मध्ये काय होतं, आपण आता काय ऍड केलेलं आहे, हे जर बघायचं असेल, डिफरन्स बघायचा असेल फाईल मध्ये, तर तुम्ही चेक करू शकता. ही कमांड तुम्ही फाईल साठी यूज करा. डायरेक्टरीसाठी, डायरेक्टरी ठीक आहे, डायरेक्टरी नाही पण ब्रांचेस मध्ये आपण यूज करू शकतो. ओके, कळलं. जेव्हा ब्रांचिंगचा कन्सेप्ट तुम्हाला समजेल तेव्हा तिथे पण आपण ही कमांड यूज करू शकतो. दोन ब्रांचेस मध्ये काय डिफरन्स आहे, कळलं, ठीक आहे. डिफरन्स कमांड समजली. हा, स्टेज्ड. आता स्टेज लेट्स कन्सिडर करा आपण हे वर्किंग मध्ये आहे. गिट ऍड करतोय मी, गिट ऍड केला. आता आपली फाईल कुठे आहे, स्पायडर वाली स्टेजिंग एरिया मध्ये आहे आणि त्याचा एक व्हर्जन ऑलरेडी कमिटेड आहे, कळलं. देन आता इथे पण आपण करू शकतो गिट diff आणि देन स्टेज्ड हायफन स्टेज. तर इथे स्टेजिंग मध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला बघायचं राहील डिफरन्स काय तर हायफन स्टेज लिहायचं असेल. असं दिसणार नाही. असं कधी दिसेल जेव्हा ते वर्किंग मध्ये, बट स्टेजिंग मध्ये टाकलं ना आपण आता, तर स्टेजिंग मध्ये टाकलं त्यामुळेच आपल्याला हायफन स्टेज लिहावं लागेल, कळलं. एनी डाऊट. स्टेज समजलं तुम्हाला. कमिट ऑलरेडी बघितलेला आहे, एवढ्या कमांड झालेल्या. रिसेट कमांड अनस्टेज अ फाईल व्हाईल रिटर्निंग द चेंजेस इन वर्किंग डायरेक्टरी. आता हेच आपल्याला स्टेजिंग मधून कमांड यूज करून बघू. रिसेट फाईल, गिट रिसेट आणि SPI स्पायडर फाईल, एंटर. अनस्टेज चेंजेस आफ्टर रिसेट. ओके, स्टेज मध्ये झालेलं आहे ना, बट आता ही स्टेजिंग मध्ये राहणार नाही. यू कॅन सी स्टेटस वेअर इट इज इन वर्किंग डायरेक्टरी. म्हणजे स्टेजिंग मधून काढले आणि तुम्ही कुठे आणले, वर्किंग मध्ये घेऊन आले, ठीक आहे. समजली रिसेट. तर ह्या बेसिक कमांड्स आहेत, तुम्ही पूर्ण लर्न करत आहात. एकदम असं वास्ट काहीच नाही. गिट खूपच सोपी आहे, खूप इझी गिट. सोपी हा वर्ड यूज केला होता का कधी, नाही ना. हा माझ्याकडचा वर्ड. सोपी आहे म्हणजे इझी आहे, कळलं, ठीक आहे. ओके,
सो येस, आणखी काही राहिल्या का कमांड्स आपल्या? हे ब्रांचेस मधले करू शकता. ब्रांच जेव्हा तुम्हाला लर्न करणार तुम्ही ब्रांचेस तेव्हा समजेल. गिट शो, हा गिट शो तुम्ही चेक करू शकता. गिट शो कमांड, गिट शो. आता ऍक्च्युली काय आपण केलं आहे ते बघायसाठी जे कमिट्स आपण केलेले आहेत ना, कसे चेक करतो? गिट लॉग्सने चेक करतो. गिट लॉग्सने चेक केलं तर हे असे सारे कमेंट दिसतात. बट याचा आणखी छोटा वे पण तुम्ही यूज करू शकता. गिट लॉग -, वन लाईन, वन लाईन. आता यामध्ये चेंजेस काय होईल? जे डिस्क्रिप्शन मिळती ते डिस्क्रिप्शन मिळणार नाहीत एवढी मोठी. फक्त एका लाईन मध्ये आधीचे 6-7 डिजिट मिळणार तुम्हाला, 6-7 कॅरेक्टर दिसतात. हे जे एवढी मोठी इन्फॉर्मेशन भेटली होती ते मिळतंय का आता? नाही. आपण सिंपल वन लाईन मध्ये चेक करतो की आपल्याकडे कमिट किती अवेलेबल आहेत आणि त्याचा मेसेज काय लिहिला होता आपण. ऑप्शन काय? -, वन लाईन. कळलं? ठीक आहे. आता यामध्ये माझे या कमिट मध्ये काय आहे, या कमिट मध्ये काय केलं मी, या कमिट मध्ये काय केलं ते जर बघायचं असेल तर तुम्ही सिंपली काय करणार? गिट शो करणार. गिट शो आणि सिंपल एखाद्या कमिटचा आयडी इथे पेस्ट कर. सॉरी, कॉपी, नाव पेस्ट. ओके. तर यामध्ये तुम्ही काय केलं त्याची इन्फॉर्मेशन दिसेल. काय रिमूव्ह केलं तर इथे मायनस दिसते तुम्हाला, मायनस साइन शो करेल तर म्हणजेच तुम्ही काहीतरी डिलीट केलं त्या फाईलमध्ये. प्लस साइन दिसेल तर तुम्ही काहीतरी ऍड केलेलं. अंडरस्टूड? ओके. सी, शो कमांड कशी यूज करायची समजलं? ओके. खूप इझी आहे, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. इझी, एकदम इझी लँग्वेज मध्ये आपण शिकतो आणि ते पण आपल्या लोकल लँग्वेज मध्ये शिकतो. अजून त्यापेक्षा जास्त काय पाहिजे? करेक्ट. शो समजलं काय म्हणताय? एकदम याची इन्फॉर्मेशन पण तेच आहे. शो एनी ऑब्जेक्ट इन गिट इन ह्युमन रिडेबल फॉर्मॅट. बट तुम्ही असं कन्सिडर करा की ऍक्च्युली त्यामध्ये काय केलं तुम्ही ते बघण्यासाठी यूज करणार. जर तुम्हाला अशी हे एवढं दिसतंय की ठीक आहे कोणी केलं, काय केलं, कमिटचा मेसेज, बट त्यामध्ये ऍक्च्युली काय केलंय ते बघायचं असेल तर तो डिफरन्स कमांड सारखा आहे ना. सी, डिफरन्स दाखवतो. हे दाखवणार ऑथर कोण आहे, कमिट आयडी दाखवणार आणि त्यानंतर त्या फाईल मध्ये तुम्ही ऍक्च्युली केलं काय तर जे डिफरंट कमांड दाखवते ना, DIF कमांड आपण आता बघितलं है ना, त्याच कमांडचं काम शो कमांड करतं. बट येस, त्यासोबत ते तुम्हाला मेसेज, डेट आणि ऑथर कोण आहे हे सुद्धा सांग. गॉट इट? ओके, कूल. लेट्स सी अगेन. RM कमांड, MV कमांड हे सांगायची गरज आहे का? TOUCH touch demo.txt एंटर. आता ही फाईल कशात आहे? ओके, आपली स्पायडर आपण मॉडिफाईड केली आहे, ते राहू द्या तिथेच, काय प्रॉब्लेम नाही. डेमो, आता डेमो फाईल आहे. या डेमो फाईल मध्ये लेट्स कन्सिडर करा काय कुठलं कमांड घ्यायची आहे आपल्याला. RM है ना, सध्या आपल्या वर्किंग डायरेक्टरी मध्ये दिसते. पण आपल्याला जर इथून डायरेक्टली सोडवायची असेल तर आपण सिंपल RM कमांड यूज करतो. ते फक्त RM कमांड यूज करा, अदरवाइज गिट RM कमांड यूज करा. डिलीट करणार तुम्ही, तर काही डिफरन्स नाहीये. ओके. तो RM कमांड तुम्हाला सिंपली, आणि MV कमांड काय करते ते पण तसंच आहे, सिंपली एक्झिस्टिंग वर्सेस न्यू रिनेम करण्यासाठी. सिंपल. कळलं का? हा, एक कमांड आहे जी यामध्ये दिलेली नसणार, मी नाहीच आहे, ठीक आहे. एमिट कमांड, गिट 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 कॉन्फिग हायफन एमिट AMIDE असं काहीतरी आहे ती. लेट मी चेक. त्याने काय होईल, तुम्ही जो मेसेज ऑलरेडी दिलेला आहे, जसं की इथे तुम्ही मेसेज देताय कमिट मध्ये कोणता,
हे जे काही मेसेजेस देता ना तुम्ही, आपण मेसेज दिला आहे माय फर्स्ट कमिट, माय सेकंड कमिट, दिस इज नथिंग बट अ फर्स्ट कमिट, हे वाले जे मेसेजेस आहे, हे मेसेजेस जर तुम्हाला चेंज करायचे असेल तर एमिट कमांड यूज करू शकता. लेट मी सर्च द सिंटॅक्स git emit amend git commit -amend commit सोबत यूज करायचे, config सोबत नाही. सो git commit -, काय स्पेल amend, राईट. सो हा तुम्हाला जे कमिट केले आहेत ते कमिट रिसेंट वाला कमिट जो आहे तो ओपन करून देतो आणि त्यामधला जर तुम्हाला जो तुम्ही मेसेज दिलेला आहे त्यामध्ये -m करून, ओके, जो -m करून मेसेज दिला आहे तो तुम्ही चेंज करू शकता. कळलं? ओके. इफ इन केस जर गरज पडली तर, आणि जेव्हा तुम्ही मेसेजेस देता ना तर तेव्हा थोडस लक्ष द्यायचं की ऍक्च्युली आपल्याला करायचं काय आणि त्यानुसार हा मेसेज परफेक्ट आहे का. लेट्स कन्सिडर गौरवने एखादा इश्यू क्रिएट केलेला आहे, सूरज सॉल्व्ह करतोय, तर माझा मेसेज काय असला पाहिजे त्या कमिट मध्ये की येस रिझॉल्विंग इश्यू क्रिएटेड बाय गौरव. एकदम स्पेसिफिक असला पाहिजे की ऍक्च्युली तिथे काय केलंय तुम्ही. मेसेज देताना थोडस लक्ष द्यायचं. कळलं? दॅट्स इट. नेक्स्ट, इथून बाहेर निघा, मला काही मेसेज चेंज करायचे नाहीये, बट मी तुम्हाला सांगत होतो. निघतात रे बाहेर. विम एडिटर, एस्केप, क्यू, गिट कळलं काय करायचं आहे आता. एमेंड काय होतं स्पेल AMEND. हा, आलं लक्षात. हे तसं तेवढी खास गरजेची पडत नाही, कारण आपण पहिल्यांदा जेव्हा मेसेज लिहितो तेव्हाच व्यवस्थित लिहितो. बट येस यू हॅव टू नो दिस. ओके. आणखी काय काय अवेलेबल आहे. बाकी जोपर्यंत तुम्हाला गिट हब येणार नाही, आता आपलं काम काय हे गिट हब आणि ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज, ठीक आहे. तर ते झाल्याशिवाय आपण हे फेच मर्ज पुश फेच मर्ज कमांड आपण बघणार नाही, ते आपण थोड्या वेळानंतर बघू. ब्रांचिंग स्ट्रॅटेजी झाल्यानंतर सर्वात आधी हा गिट स्टॅश वाला कन्सेप्ट लर्न करू. आता गिट स्टॅश म्हणजे काय, म्हणजे काय गिट काय स्टॅश. तर व्हॉट इज दिस स्टॅश. काय असते, जेव्हा लेट्स कन्सिडर करा एक कन्सेप्ट आहे, तुम्ही वर्किंग करताय, एखाद्या कंपनीमध्ये काम करताय, तुमच्याकडे एक फाईल आहे, त्या फाईलवर तुम्ही वर्क करताय बरोबर. आणि तेवढं तुमचा बॉस आला एक दुसरी फाईल घेऊन, तो म्हणतोय की यार येस ते तुझ्या हातातलं काम साईडला ठेव, माझं हे काम आधी करून दे. मग तुम्ही काय करता त्यावेळेस. तुम्ही ऍक्च्युली एका फाईलवर एक काम करताय. नेक्स्ट तुमचा मॅनेजर आला, मॅनेजर म्हणतो की ते ठेव, आला हे काम करून पाहिजे पहिले. मग काय करणार साहेब. जे बॉस घेऊन आलाय त्याला आपण प्रायोरिटी देणार, ते काम करायला सुरुवात करणार. तर दॅट इज द एन्व्हायरमेंट, स्टॅश एन्व्हायरमेंट. ओके. कळलं काय होतंय. आपण आपल्या एका फाईलवर जर काम करतोय लिनक्स मध्ये कमांड मध्ये वर्किंग एरिया मध्ये, तर येस ते काम थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवणार, म्हणजेच गिट स्टॅश आणि फाईलचं नाव देणार. तर ते थोड्या वेळासाठी साईड होऊन जाईल आणि आपण दुसऱ्या फाईलवर काम करण्यासाठी रेडी राहू. गॉट इट. तर सिम्पली तेच कमांड आहेत, आपण चेक करू. ls काय फाइल्स राहिले आपल्याकडे, डेमो आहे, स्पायडर आहे, है ना. गिट स्टेटस
वर्किंग एरिया आपला फुल आहे, है ना? ओके, एक काम करू, सर्वात आधी याला आपण बाहेर काढून टाकू डेमोला. git restore demo did not match any file known to git. अच्छा, मॉडिफाईडला आपण टाकू शकतो. हे अनट्रॅक्ट आहे आणि यामध्ये आपण अजून काही केलेलं नाही आहे. तर एक काम करतो, git restore ऍड करून टाकू आधी, git add. म्हणजे आपलं टेन्शन दूर होईल थोडंसं. स्टॅशिंग वाला कमांड बघायला बरं राहील. ओके, नाव स्टॅश करायचं आहे तर एक सिंपलचं, आता हे सध्या मी इथेच ठेवतोय. कुठे? स्टेजिंग एरियामध्ये. यामध्ये काही करणार नाही. मी काय करणार आहोत, सिंपल आता कॅट आणि डेमो फाईलला एडिट करतोय. काय करतोय? डेमो फाईलला एडिट करतोय. लक्ष द्या फक्त. दिस इज CURRENT current work. Okay, save it and now you can see status, it's in modified आहे वर्किंग एरियामध्ये, है ना? तर वर्किंग एरिया जर आपल्याला क्लीन करायचं आहे, आपल्याला बॉसने जे फाईल आपल्याला दिली आहे त्याच्यावर काम करायला सुरुवात करायची आहे, तर आपल्याला कमांड टाईप करायचं git sta काय स्टॅश sh. ओके, आणि फाईलचं नाव एंटर. काय सब कमांड wasn't specified, push can't be assumed due to unexpected token demo. स्टेटस बघू, git stash push. git stash मध्ये काय होत आहे? येस, सी लेट्स चेक स्टेटस नाव. ब्रांच आपली क्लिअर. इवन जे स्टेजिंग मध्ये आहे ते सुद्धा तो गायब करून दिला सध्याच्या कंडिशनला. दिसतंय का काही? नाही ना? ठीक आहे, त्याने आधी वॉर्निंग दिली होती बट नंतर ना तो काम करून गेलेला आहे आपलं. इथे काय नव्हतं केलं त्यांनी, कुठे चालवली ते आपण कमांड. अच्छा, फाईलचं नाव द्यायचंच नव्हतं आपल्याला, फक्त git stash लिहायचं. सो मी तेच केलं, git stash. तर सिम्पली वर्क झालं. ओके, फाईलचं नाव द्यायची गरज, जे पण असणार वर्किंग मध्ये आणि ऍडिंग स्टेजिंग मध्ये ते पूर्ण तो स्टॅश मध्ये घेऊन जाणार. टेम्पररी पर्पज साठी साईडला घेऊन जाणार. आता आपण कुठल्याही पण फाईलला काम करू शकतो. आता नवीन फाईल पण क्रिएट करू शकतो, त्यावर काम करू शकतो. ती कमेंट आधी करू शकतो. त्या फाईलचं काम जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपण स्टॅश मध्ये टाकलेला डेटा परत घेणार नाही. कळलं? हा, आता स्टॅश मध्ये काय आहे हे बघायचं असेल तर तुम्ही स्टॅश सोबत लिस्ट टाकू शकता. लिस्ट साठी हायफन आहे का चेक करा. नाही, साधा सिंपलचा लिस्ट आहे. तर स्टॅश मध्ये काय काय गेलेलं आहे ते तुम्हाला दाखवेल. कोणता कमिट आहे? जो लास्ट कमिट आहे आपला तो कमिट पूर्ण स्टॅश मध्ये गेलेला आहे. गॉट इट? तुम्ही परत एखादी फाईल क्रिएट करा, परत स्टॅश मध्ये टाका. मग हा झिरो जो काउंट आहे, हा झिरो वरून मग एक इथे पुन्हा येईल 1. कळलं? काय नाव सांगितलं होतं? जयेश. समजत आहे पूर्ण? 2 लेक्चर्स मिस केलेस. ठीक आहे, त्यामध्ये वर्किंग कसं होत आहे पूर्ण समजत आहे. ठीक आहे, तो स्टॅश समजलं का? सर, आपण स्टॅश मध्ये आता ती डेमो फाईल टाकली ना? नाही, पूर्णच टाकलं. सी, इथे मी डेमो फाईल टाकलं तेव्हा तो वर्क करत नाहीये कारण त्याने अनएक्सपेक्टेड म्हटलेलं आहे. कळलं? सो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, कुठलीही कमांड यूज करायची नाही, फक्त git stash यूज करायचं. म्हणजे जे पण आपल्या वर्किंग डायरेक्टरी मध्ये असणार ते तर जाणार स्टॅश मध्येच. इव्हन आपलं स्टेजिंग एरिया मध्ये जे आहे ते सुद्धा जाईल. नेक्स्ट आपण जेव्हा स्टेटस चेक करतोय तर आपल्या
पूर्ण वर्किंग एरिया ब्लँक आहे. सी वर्किंग ट्री इज नाव क्लीन. कळलं? वर्किंग मधलं पण जाणार आणि स्टेजिंग मधलं पण जाणार. ओके. आणि हे जर आपल्याला वापस घ्यायचं असेल तर आणि हे जर पूर्ण डिलीट करायचं असेल तर हे जर पूर्ण डिलीट करायचं असेल तर ड्रॉप. कळलं का? हे राहणारच नाही मग आपल्या सिस्टम मध्ये. पण सर ती फाईल आपण दिस इज फर्स्ट आयडी ती आपण पहिली फाईल ना कोणती? पहिली फाईल ना ती आणि हे आपण हे दोन वरती केले ते दोन भेटतात हे त्यामध्ये वेगळं टाकलं यामध्ये दिस इज मी हे इथे का ठेवलं स्टेजिंग एरियामध्ये की तुम्हाला हे कळायला पाहिजे की स्टेजिंग मधलं पण जाणार आणि वर्किंग मधलं पण जाणार. म्हणून मी या डेमो फाईल मध्ये काही कंटेंट ऍड केलं जेणेकरून तुम्हाला हे कळतं इथे की मी जर वर्किंग मध्ये असेल एखादी वर्किंग वाली फाईल पण जाणार स्टॅश मध्ये आणि जर मी काही ऍड करून ठेवलं असणार आहे स्टेजिंग एरियामध्ये ते सुद्धा जाणार. फाईल ही एकच आहे डेमो वाली, सेपरेट फाईल्स नाहीये, फक्त कंटेंट ऍड केला होता मी. पण ती आधीची फाईल आहे दिस इज माय फर्स्ट आयडी ती आधीची फाईल आहे दिस इज माय फर्स्ट आयडी आपण रिमेट केलं होतं माहितीये. तर आपल्या आता वर्किंग यानंतर आपण कमिट काहीच केलेलं नाहीये. कमिट केलेलं आहे का? काय होतं इथे सध्याच्या कंडिशनला आपली एक आपण आपला लास्ट कमिट काय रिवर्ट वाला राईट. आणि आपण 2-3 फाईल्स क्रिएट केल्या त्या जर आपण साईडला ठेवल्या तर राहिलं काय आपल्याकडे कमिट. लास्ट कमिटच राहिला ना तर तू लास्ट कमिट पर्यंत घेऊन गेलाय आपल्याला. म्हणजे ऍक्च्युअली जे आपलं लास्ट काम होतं तिथपर्यंत गेलंय. हे तर सगळं आपण नवीन काम केलेलं आहे. तर हे नवीन काम आपण काय केलं स्टॅश मध्ये टाकलं. मग सध्या आपल्याकडे काय आहे काहीच नाही. शेवटी जो दाखवणार तो लास्ट वालाच दाखवणार ना. कळलं का काय म्हणायचं आहे? कळलं वैष्णवी? आठवण काय एस वरून चालू होते हे एवढं माहिती आहे मला. साक्षी कॉमनली वर्ड ते नेम माझ्या कॉमन मध्ये नाहीये ना त्यामुळे साक्षी. ओके सो साक्षी कळता येते काय म्हटलं मी काय बोललो मी तेवढं सांग. ऍक्च्युली काय होतं कन्सेप्ट जो एका क्वेश्चन होता त्याचा आन्सर मी बरोबर केला का कसं होतं सांग. लास्ट मध्ये जो कमिट केला होता आपण तोच कमिट शो करणार कारण आता जे काम करायचं आहे आणि ते तर आपण साईडला ठेवून दिलं. मग आपल्याकडे आहे काय सध्याच्या कंडिशनला लास्ट वालच आहे ना. लास्ट कमिटच तो शो करणार. गॉट इट? ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर झाला? ठीक. हा तर येस लेट्स कन्सिडर करा तर तुम्ही यूज करताय गिट पॉप. तर पॉप यूज करू आपण स्टॅश सोबत काय यूज करू पॉप. एंटर. पॉप कमिट पॉप आहे आपल्याकडे. आता पॉप केल्यानंतर स्टेटस चेक करा. आता बघा डेमो आणि स्पायडर दोन्ही पण दिसतात. विजिबल आहे. आता तुम्ही काय करा बट हा जे तुम्ही चेंज केलं होतं डेमो फाईल मध्ये ते गायब होतं कारण ते ऍड नाही केलं होतं आपण. आता जर आपल्याला इथून पण उडवायचं असेल तर गिट स्टॅश ड्रॉप. सॉरी हे आधीच यूज करायचं असते. परत एकदा स्टॅश करू STASH. ठीक आहे बघा इथे काय म्हणतोय तो सेव्ड वर्किंग डायरेक्टरी अँड इंडेक्स स्टेट वाईप आउट ऑन मास्टर्स. ठीक आहे तर लास्ट वाली जी आयडी दाखवतोय तो हेच दाखवणार. आता इथे स्टॅच सोबत मी काय करतो ड्रॉप.
तर हे मी तुम्हाला दाखवलं होतं, हे कसं बघू शकता तुम्ही लिस्ट करून. तर आता जे काही स्टॅश मध्ये टाकलेलं असणार आहे ते पूर्ण गायब. ड्रॉप म्हणजे स्टेटस चेक करू आपण, काहीतरी दिसतंय का आपल्याला? नाही. स्टॅश लिस्ट करून बघू आपण, काही दिसतंय का इथे? काहीच नाही. येस. एलएस चेक करा, एलएस मध्ये अवेलेबल डेमो फाईल आहे का? डेमो फाईल आहे का? नाही, डिलीट झालं. डेमो फाईल दिसतीये? नाही. तर आता आपला कन्सेप्ट कुठे आलाय? या कमिट वर आलाय. नवीन सगळं काम होतं ते गायब. आपण ऍक्च्युली आता कशावर आहोत? जो लास्ट कमिट होता तिथे आहोत. कळलं? ड्रॉप पॉप समजलं? स्टॅश कसं यूज करायचं आहे? सिंपल कन्सेप्ट आहे ना? काय जास्त हार्ड नाही. काय काय शिकलात मग आज? काय काय लर्न केलं तुम्ही आज? ठीक आहे, मी सध्या आजच्यासाठी इथेच थांबवतोय. ओके, उद्या ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज बघू आणि डायरेक्टली आपण लिनक्स मशीनवर काम करायला सुरुवात करू. सो